तर खरात प्रकरणामध्ये चौकशीमधून सत्य समोर येईल आणि पक्षाच्या प्रतिमेला तडा जात असल्यानं राजीनामा घेतला असावा. चाकणकरांच्या राजीनाम्यावर अमोल मिटकरींनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तर अमोल मिटकरींसोबत चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी जयेश जगड यांनी. कॅप्टन अशोक खरात या प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी. मिटकरीजी, सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला राजीनामा घ्यावा लागला, ते आपल्याच पक्षाचा, काय म्हणा? नाही, गेल्या 3 दिवसांपासून सातत्यानं महाराष्ट्रामध्ये भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात यांच्या ज्या काही दुष्कृत्याच्या व्हिडिओज किंवा दुष्कृत्याचा पर्दाफाश झालाय, त्यामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर ताईंच्या पाद्यपूजेचे व्हिडिओ असतील, त्यांच्या भाषणाचे व्हिडिओ असतील, आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एकंदरीत वादळ उठलं, कारण त्या संस्थांच्या त्या ट्रस्टी पण होत्या. त्याच्यानंतर या सगळ्या याच्यामध्ये वरिष्ठांनी तसा निर्णय घेतला असावा आणि त्यांनी स्वतः सदानंद दाते यांची भेट घेतली, पोलीस महासंचालकाची, त्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि नंतर सुनेत्रा वहिनींना त्या देवगिरीवर भेटल्या आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा राजीनामा सुपूत केला. तर हे अजितदादा गेल्यानंतर हा पहिला राजीनामा सुनेत्रा वहिनींना घ्यावा लागला. हे निश्चितच मला असं वाटतं की शेवटी सुनेत्रा वहिनी आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि अशा वेळेस महाराष्ट्रामध्ये जर काही ठिकाणी पक्षाच्या प्रतिमेला तडा जात असेल असं त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांना बोलवून घेतलं असावं आणि त्यांचा राजीनामा घेतला. हा पक्षाच्या प्रोसेसचा एक भाग आहे. सुषमा अंधार यांनी सुद्धा एक मागणी केलेली आहे की चाकणकर यांना या प्रकरणात सह आरोपी करावं म्हणून, आणि असंच ठोंबरेताईंनी सुद्धा हा एक मागणी केलेली आहे की सह आरोपी करण्यासाठी त्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. असं आहे की अशोक खरात प्रकरणावर SIT स्थापन झालेली आहे. SIT स्थापन झाल्यानंतर अशोक खरातांचे आर्थिक व्यवहार विशेष गुन्हे शाखेकडून, आर्थिक गुन्हे शाखेकडून तपासल्या जातील. अनेक काही गोष्टी असतील, त्याचे कॉल डिटेल्स बघितल्या जातील आणि त्यानंतर जो कोणी त्याच्यामध्ये दोषी असेल त्याला कोणालाच माफी केल्या जाणार नाही, अशा संदर्भात आमच्या पक्षाच्या लोकांनी पण, वरिष्ठांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं त्यांना सह आरोपी करण्याचा अधिकार हा सर्वस्वी तपासाचा भाग आहे. तपासात जर त्या दोषी आढळल्या तर त्या नक्कीच सह आरोपी होतील. अमोल मिटकरी ज्यांनी संपूर्ण विषयावर प्रकाश टाकलेला आहे. जय जगड, झी मीडिया, अकोला.